तिलारी महाराष्ट्रातील ॲमेझॉन म्हणून ओळखले जाणारे जंगल क्षेत्र, जैवविविधतेने नटलेले आणि जंगली प्राण्यांनी भरलेले गर्द असे जंगल. चला तर आज भटकंती करूया तिलारी वनक्षेत्राची. तर नमस्कार मित्रांनो, पहिलं तर आपलं स्वागत आहे भटकंती आणि निसर्ग आपल्या चॅनलमध्ये. आणि आपण चाललो आहे तिलारी धरणावर, सगळे मित्रपरिवार आणि हा माझा भाऊ आनंद सावंत. आपण निघालो आहे आज धरणावर. तर ते महाराष्ट्रातलं ॲमेझॉन म्हणून ओळखलं जातं. घनदाट अशी जंगल आहे. बोटिंग थ्रू आपण जाणार आहे. आपण काही पूर्ण जंगलातून जाणार नाही आहे आणि पुढे जाऊन आपण थोडीफार ट्रेकिंग करणार आहे. तर बघूयात आपला आजचा प्रवास कसा होतोय. चला तर. तर अशा प्रकारे आपण तिलारी डॅमवर आलेलो आहोत आणि माझ्या बॅक साईडला बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. आणि आपल्याला इथूनच बोटिंग करून जायचं आहे. आपल्याला आता बोटिंग करायची आहे. तुम्ही त्या एरियात बघू शकता, तिकडे जायचं आहे आपल्याला पूर्ण बोटिंग करून. ती बोट खाली लावलेली आहे आणि धरणाचा व्ह्यू आहे हा. ते आपली बोट पण आलेली आहे. आपण त्या बोटीने जाणार आहोत. आपलं साहित्य ट्रान्सफर करतात. या धरणाबाबत सांगायचे झाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी येथे हे धरण बांधण्यात आले आहे. चंदगड पासून 33 किलोमीटर तर कोल्हापूर शहरापासून 141 किलोमीटर आणि सावंतवाडी पासून 52 किलोमीटर अंतरावर हे धरण बांधण्यात आले असून धरण तिलारी या नदीवर बांधण्यात आले आहे. याचे बांधकाम 1973 ते 1986 साली या दरम्यान झालेले आहे. गोवा आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमानाने हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची उंची 38.05 मीटर म्हणजेच 124 फूट तर लांबी 885 मीटर म्हणजेच 1591 फूट आहे. या धरणातील पाण्याची क्षमता 3.77 TMC म्हणजे 3770 दशलक्ष घन फूट इतकी आहे. या धरणाला 3 दरवाजे असून हे धरण बांधण्यासाठी पाल, पाटिया, अँगोळी, सरगवे आणि केंद्रे या गावांचे स्थलांतरण करण्यात आलेले आहे. आहोत आता तो सरगवे गाव, जो या जंगलामध्ये पालवट क्षेत्रामध्ये आला. मीही त्याच गावचा आहे, सरगवे गावातला. आणि जवळजवळ या ठिकाणी 20 वर्षानंतर येतो आहे. पोचलो आहे आपण आता. थोड्या वेळातच आपली बोट तिथे कॉर्नरला लागणार आहे. त्यानंतर आपण चालत जाणार आहे केंद्रे या गावामध्ये. तिथे मानसी वस्ती अशी नाही आहे, पण जे जुनं केंद्र असं गाव होतं तिथे.
आपण आता पोहोचलोय नदीच्या धरणाच्या एंडला. ही ती नदी आहे ज्यापासून त्याचं पाणी धरणाला येतं. आपण आता इथे उतरतोय. बघून हे घेऊन जा. तडे 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 रे. होय होय असं कर, असं कर. होय होय मारलं. उतरा तुम्ही. हा हा खुईतो आता. तुका हुसून दाखव का मारते. अशा प्रकारे आपण पोहोचलोय आणि बघू शकता पाठीमागे घनदाट असं जंगल आहे आणि आपण आता पायवाट आहे तर ती नदीच्या बाजूने आपण केंद्रे या गावाला जाणार आहे. इथे पायाचे ठसे आहेत प्राण्यांच्या. कोंबड्यांचे पाय. मित्रमंडळी चालली आहे सगळी तिकडेच. मला अजून 5 किलोमीटर जायचं आत जंगलामध्ये, आत नदीच्या साईडने. इकडे ऑलरेडी लोक आलेली आहेत बघा. टेंट टाकलेत त्यांनी आणि कदाचित रात्रीचे ते इथेच असावेत. आपण बघूयात. आता कदाचित ते भटकंती करण्यासाठी गेले असतील. आपण पुढे जाऊयात. आपल्याला एक विसाव्यासाठी जागा आपण शोधतोय ती बघूयात. तर आम्ही आता इथे टेंट लावणार आहोत. त्या साईडला वर साफसफाई चालली आपल्या जागेची. इथे आपण जेवण वगैरे करणार आहोत. आणि इथे आपण हे आपलं आरामाचं ठिकाण आणि हा आपला स्विमिंग पूल. इथे आंघोळ वगैरे करायची आपल्याला, कारण खूप गरमी झालेली आहे त्यामुळे महिना तो बनत आहे. चला, कामाला लागलेले आहेत. आपल्याला एकच बेनिफिट आहे की आपण व्हिडिओ काढतोय म्हणून आपल्याला काही काम करायची गरज नाही आहे. तरी आपण घेऊन आलो आहे. साफसफाई झालेली आपली बघा. चकाचक केलेलं आपण. अशा प्रकारे चूल लावली आहे. अशा प्रकारे जेवण झालेलं आहे बनवून आपलं आणि आपण आता जेवण करणार आहे. फॉरेस्टचे काही ऑफिसर्स आहेत इथे जे देखरेख करण्यासाठी आणि प्राण्यांचा वावर म्हणजे तपासण्यासाठी इथे फिरत असतात. ते आहेत, ते बघू शकता इकडे आहेत. मग अशी जे कॅम्प होते ते त्यांचेच होते कॅम्प. ते थोड्या वेळाने इकडे आलेत आणि आपण आता जेवण करणार आहोत. तब्बल 2 तासानंतर आमचे जेवण बनवून झालेले होते.
त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि निघालो निसर्गाची भटकंती करण्यासाठी. केंद्रे गावातील शेतीची जमीन आहे, वापे पद्धती. पण आता इथे पाणी, धरणाचं पाणी साचून त्याचे जे बांध वगैरे होते ते तुटलेले आहेत पूर्ण. आपण चाललोय ते जिथे राहायचे तिथे, काही खानाखुना दिसतात आहेत का ते बघण्यासाठी. यांचे घराचं स्ट्रक्चर आहे बघा, हे मातीची घरं असतील, तुटलेली आहेत पूर्ण. जेव्हा त्यांना इथनं स्थलांतर करायला सांगितलं त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी इथनं घेऊन गेलेले आहेत. कशाचे ते एक गविरेड्याचं आहे हे. इथे कदाचित त्यांनी झुंज वगैरे केली असेल, खड्डे पडलेत पूर्ण. त्यांची पाऊल वाटाही दिसतात आहेत आपल्याला. तर झाड इथे येणं नाही कोणाचं, त्यामुळं झाडं झुडपं वाढलेली आहे. हे बघू शकता तुम्ही घराचं स्ट्रक्चर कसं असेल. मातीचं घर पूर्ण तुटलेल्या अवस्थेत, आणि इथून पूर्ण जंगल आहे हे बघा. प्राण्यांच्या पायाचे ठसे, आता मी नाही सांगू शकत नक्की कोणते आहेत, पण ते लोकवस्ती होती केंद्रे गावाची. 2 गाव होते ते, वैला केंद्र आणि खायला केंद्र असं, जे मोठं आणि छोटं. हे बघा फणसाचं झाड सुद्धा आहे, फणस लागलेत त्याला. लिंबूचं झाड आहे, आणि ते तिकडे पेरूचं झाड सुद्धा आहे. लाल रंगाचे आहेत ते पेरू, गावठी पेरू आहेत. रेड लिंबू का? रेडे लिंबू मा? ओके, रेडे लिंबू. साईज बघा लिंबूची केवढी आहे. गावठी लिंबू आहेत, रेडे लिंबू खूप सारे आहेत आत पण. आणि ते सारखं आढळते की ते मानवी अस्तित्व होतं. अशा प्रकारे आपलं फिरून झालेलं आहे, आणि आपण आता परतीचा प्रवास करतोय. बघूयात आता आपल्याला रिटर्न जाताना काही गोष्टी दिसतात आहेत का, म्हणजे प्राणी वगैरे. पण आजचा इथला दिवस खूप मस्त होता. जाण्याची तयारी करतात ते सगळे. चला तर आपण रिटर्न परतीचा प्रवास करूया. आणि आपण आता चाललोय जंगलाच्या कडेने. बघूयात.
बस निघालोय आपण आता रिटर्न. मध्ये डायरेक्ट घरावर या. तिकडे फॉरेस्टची लोक होती आपल्या संगती. त्यांनी मासे वगैरे पकडलेत जेणेकरून ते रिसर्च सेंटरला घेऊन जाणार आहेत. पुण्यातल्या रिसर्च सेंटरला जिथे ती लोक कोयना वगैरे हे जेवढे काही फॉरेस्ट एरिया आहेत तिकडे फिरत असतात. आपण त्यांना इथे ड्रॉप केलं आहे. त्यांच्या बोट आली होती त्यांची त्यावेळेस. आता आपण निघालो आहे. चला पुढे. आणि आपल्याला एकही प्राणी दिसलेला नाही आहे माकड सोडला तर, कारण बॅड लक. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला व्हिडिओचा एंड करूया. अमेझॉन समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या जंगलामध्ये आपण आज फिरलो. तिथे वनभोजन केलं. हा एक्सपिरियन्स खरंच खूप थ्रिलिंग होता. आता बघूयात 6 वाजले आणि थांबलो आहे आपला आजचा एक्सपिरियन्स इथेच. तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.